ठीक आहे, चला जॉईन व्हा. चला सुरू करूया आपण. ठीक आहे, बघा आपण डिफरन्शियल इक्वेशन्स बघत होतो. तर त्याच्यामध्ये आपलं काय पाहत होतो डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. ठीक आहे ना, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर सोल्युशन मध्ये व्हेरिएबल सेपरेबल मेथड आणि होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तर सध्या आपण व्हेरिएबल सेपरेबल पाहतोय. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर थोडस वरती घेऊया. जस्ट चेक करू दे एकदा व्हॉल्यूम. ठीक आहे, आवाज येतोय सर्वांना? बघा, सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन dy by dx is equals to x square plus sin 3x is. ओके, आता बघा लक्षात घ्या, एक्झाम पुरतं लक्षात घ्या. ठीक आहे ना, डिफरन्शियल इक्वेशन्सचे बरेच टाइप्स असतात, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. बरोबर, तुम्हाला काय करायचंय एक्झाम पुरतं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आता नाहीये. बरोबर, म्हणजे दोनच टाईप आहेत तुमच्याकडे. एक आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरी काय आहे व्हेरिएबल सेपरेबल मेथड. म्हणजे तुम्हाला जर सोल्युशन विचारलं की सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, जर एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलं आणि त्याचं सोल्युशन विचारलं तर एक तर ते असणार आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन किंवा व्हेरिएबल सेपरेबल मेथडने सॉल्व्ह करण्याजोगं. बरोबर, तर होमोजिनियस असेल तर ते लगेचच समजतं. बरोबर आहे ना. होमोजिनियस कसं ओळखतो आपण? ठीक आहे ना, थ्रू आउट डिग्री सारखी असेल. ठीक आहे, बघा थ्रू आउट डिग्री सारखी असेल, पण जर बघा असं sin 3x किंवा e⁻x असे जर फंक्शन आले तर याची डिग्री आपल्याला फाइंड करता येते का? याची डिग्री नसते. बरोबर, डिग्री कोणाची? एक्स स्क्वेअरची डिग्री. बरोबर, अशा फंक्शनची डिग्री असते. बरोबर, तर या फंक्शनची काय आपल्याला डिग्री फाइंड नाही करता येत किंवा डिग्री नसते त्याला. तर मग बघा, आणि दुसरी गोष्ट व्हेरिएबल सेपरेबल मध्ये जर फक्त इथे एक्सच आहेत ना तर डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेबल. ओके, फक्त एक्सच्या टर्म्स प्रेझेंट आहेत माझ्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये, याचा अर्थ मला ते डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेबलने करायचे. बरोबर, एक्स आणि वायच्या आहेत तर मग मी चेक करेल की व्हेरिएबल सेपरेबल होतं का, किंवा काय चेक करेल की थ्रू आउट डिग्री सारखी आहे का दोन्ही फंक्शन्सची. ओके, की dy by dx लिहिल्यानंतर जे दोन फंक्शन्स असतात त्याची थ्रू आउट डिग्री सारखी आहे का, किंवा कशाही फॉर्मॅटमध्ये असेल तर आपल्याला लगेचच लक्षात येते की त्याची डिग्री सेमच आहे म्हणून. ओके, म्हणजे थ्रू आउट सेम आहे, प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे. ओके, तर त्याला काय म्हणणार? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मग बघा आता इथे द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन एक्स आहे, डायरेक्टली फक्त एक्सच्या टर्म्स आहेत, वायच्या आहेत का नाही याचा अर्थ डायरेक्टली काय करायचे मला? व्हेरिएबल सेपरेबल मेथड वापरायची. ओके, मग काय dy इज इक्वल्स टू, तिथे व्हेरिएबल सिंपल आहे सेपरेबल करणं, काहीच करायची गरज नाही. फक्त तो dx तिकडे न्या, साइन ऑफ 3x dx आणि डायरेक्टली इंटिग्रेट करा. ओके, आणि हे लक्षात घ्यायचं, एवढं तरी माहित असणं आवश्यक आहे की व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचे. ओके, व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि इंटिग्रेशन घ्यायचे y इज इक्वल्स टू. आता इंटिग्रेशन बघा, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होईल? x³/3 प्लस साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. ओके, साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉस एक्स. बघा, साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. हा झाला मायनस कॉस ऑफ 3x आणि डिनॉमिनेटर मध्ये असेल 3. ठीक आहे, कारण जर जो इंटिग्रेशन मध्ये जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतो तसं इंटिग्रेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा असतो आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, तर आन्सर काय असणार आहे? x³/3 मायनस कॉस 3x/3 प्लस c. ओके, ऑप्शन नंबर आहे बी. ओके, नेक्स्ट बघा, सिंपल क्वेश्चन होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सोल्युशन ऑफ 1 + x² dx इज इक्वल्स, सॉरी dy by dx इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, आता बघा, ओके ऑप्शन बी म्हणताय. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता, द सोल्युशन ऑफ 1 + x² dy/dx इज इक्वल्स टू 1. तर आता इथे व्हेरिएबल सेपरेट करता येतील का? तर इथे 1 + x² दिसतोय म्हणजे फक्त एक्सच्या टर्म्स आहेत, इथे कॉन्स्टंट आहे, y ची टर्म नाही म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल होणार आहे. y ची टर्म असेल तरीही व्हेरिएबल सेपरेट होतो. ठीक आहे ना, काही ठिकाणी व्हेरिएबल सेपरेट होत नाही. ओके, ते फंक्शन्स वेगळे असतात. ठीक आहे, तर ते आपल्याला त्याच्यात जायची गरज नाही की तुमचा व्हेरिएबल सेपरेट होईल किंवा तो कसा असेल? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल. तर बघा आता इथे तर y नसल्यामुळे डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेट होईल. बरं, मग कसा होईल? मी काय करेल, हा जो dy आहे विच इज इक्वल्स टू बघा
हा जो डीएक्स आहे तुम्ही काय केला, राईट हँड साईडला नेला, हा डीएक्स इकडे नेला, तर काय होईल, 1 ला मल्टिप्लाय झाला हा डीएक्स इकडे गेला, इथे डिवायडेशन मध्ये, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 इंटू डीएक्स झाला डीएक्स. डिनॉमिनेटर मध्ये बघा, हा 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे आला तर डिनॉमिनेटर मध्ये, ओके, डिवायडेशन मध्ये. तर झाला डीवाय बाय डीएक्स, डीवाय इज इक्वल टू डीएक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. व्हेरिएबल सेपरेट झाले, इंटिग्रेशन घ्या, डीवायचं इंटिग्रेशन वाय विच इज इक्वल टू, तर सांगा इंटिग्रेशन डीएक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. चला सांगा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स काय असतं इंटिग्रेशन, यस इंटिग्रेशन सांगा, टॅन इनवर्स एक्स, बरोबर आहे, हा काय होईल तुमचा टॅन इनवर्स एक्स प्लस सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट बघा आता, ओके सिंपल क्वेश्चन्स आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा थोडस आपण, ओके बघा, द सोल्युशन ऑफ द डिफरेन्शियल इक्वेशन dy by dx is equals to 1 plus x into 1 plus y square is, ओके. आता इथे बघा काय आलंय, 1 प्लस एक्स म्हणजे एक्सच्या टर्म्स आहेत आणि वाय ची पण टर्म आहे, बरोबर. हा काय आहे 1 प्लस वाय स्क्वेअर म्हणजे ही वाय ची टर्म आहे, ही एक्स ची टर्म आहे. माझ्याकडे बघा वाय ची पण टर्म आहे आणि एक्स ची पण टर्म आहे, ओके. आता मला चेक करायचं की याच्यातून मला व्हेरिएबल सेपरेट करता येतात का, बरोबर. बघा मी काय करेल, डीवाय अपॉन हा जो 1 प्लस वाय स्क्वेअर आहे तो वाय कडे जाऊ द्या, विच इज इक्वल्स टू हा आहे 1 प्लस एक्स ऍज इट इज इंटू डीएक्स, ओके. तर व्हेरिएबल सेपरेट होत आहे, बरोबर आहे, इथे व्हेरिएबल सेपरेट होत आहे. ठीक आहे, ते काही एक्झाम्पल्स असतात ज्याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट होत नाही. ठीक आहे, तर ते इथे आपल्याला बघायची गरज नाही, ती मेथड तुम्हाला नाहीच आहे. ठीक आहे, तिथे व्हेरिएबल सेपरेट होत आहे. ओके बघा आता मग आता काय करायचं, व्हेरिएबल सेपरेट झाले मग काय करणार, इंटिग्रेशन घेणार. ओके मग याचं इंटिग्रेशन घ्या, ओके इंटिग्रेशन. ठीक आहे, तर डीवाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन, चला सांगा, आणि विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 प्लस एक्स डीएक्स, तर 1चं इंटिग्रेशन एक्स आणि एक्सचं इंटिग्रेशन काय होणार आहे एक्स स्क्वेअर बाय 2. चला लेफ्ट हँड साइडचं इंटिग्रेशन सांगा, डीवाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर काय असेल, जसं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्सचं इंटिग्रेशन काय असतं टॅन इनवर्स एक्स, तसं याचं इंटिग्रेशन रिस्पेक्ट टू वाय काय असणार आहे टॅन इनवर्स वाय. ठीक आहे, बघा हा होईल तुमचा टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. ठीक आहे, बघा वाय इज इक्वल्स टू, ओके ऑप्शन वाय इज इक्वल्स टू दिलाय का. ठीक आहे, तर काही नाही, हा जो टॅन इनवर्स आहे तो इकडे जाईल, वाय इज इक्वल्स टू काय होईल, हा टॅन इनवर्स इकडे गेला तर टॅन, बरोबर आहे, किंवा टॅनने दोन्ही साईडला टॅन अप्लाय केलं तर टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होईल, आणि इकडे टॅन ऑफ एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. ठीक आहे, तर वाय इज इक्वल्स टू काय भेटला टॅन ऑफ, बघा ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ओके बरोबर होतं. ठीक आहे, चॅट मध्ये सांगतात तो ऑप्शन नंबर डी. ठीक आहे ठीक आहे, बरोबर राजवर्धन. ओके गुड, नेक्स्ट. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द सोल्युशन ऑफ डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 2 रेस टू वाय मायनस एक्स. ओके हा क्वेश्चन, ठीक क्वेश्चन मस्त आहे हा. ठीक आहे, एक चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला सांगा आता याचं कसं करणार तुम्ही. बघा काय दिले मला की डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू, बघा आता इथे काय दिलेलं आहे मला, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 2 रेस टू वाय मायनस एक्स, बरोबर. 2 रेस टू काय दिले वाय मायनस एक्स. आता बघा इथे वाय ची पण टर्म आहे, एक्स म्हणजे वाय आणि एक्स दोघांच्या पण टर्म प्रेझेंट आहेत. बरं मग मला इथे काय करावं लागेल, व्हेरिएबल सेपरेट होता का नाही हे मला चेक करायचं, बरोबर. मग मी कसं करेल, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू हा जो 2 रेस टू वाय मायनस एक्स आहे मी त्याला काय लिहितो बघा 2 रेस टू वाय इंटू 2 रेस टू मायनस एक्स. ओके काय लिहिलं मी त्याला 2 रेस टू वाय इंटू 2 रेस टू मायनस एक्स लिहिता येतं असं, बरोबर. जर बेस सारखा असेल एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी, काय लिहितो एक्स रेस टू ए प्लस बी. ठीक आहे ना, बेस सारखा असेल तर पॉवरची ऍडिशन होते, त्याला आपण सेपरेट केलं फक्त. ओके मग आता बघा डीवाय अपॉन हा डीवाय आहे, तर हा जो 2 रेस टू वाय आहे ही काय झाली वाय ची टर्म, याला काय करा वाय डीवायच्या डिनॉमिनेटर मध्ये जाऊ द्या, विच इज इक्वल्स टू आहे 2 रेस टू मायनस एक्स डीएक्स. ओके तर हा झाला बघा डीवाय अपॉन 2 रेस टू वाय, हा झाला विच इज इक्वल्स टू 2 रेस टू मायनस एक्स डीएक्स. ओके तर हा होईल 2 रेस टू मायनस वाय डीवाय
विच इज इक्वल टू 2⁻⁻x dx. तर व्हेरिएबल सेपरेट झाले. ठीक आहे, तर बघा असं लक्षात घ्या, जर पॉवर मध्ये असतील तर व्हेरिएबल सेपरेट होता, त्याला आपण हा फॉर्म्युला वापरून सेपरेट करणार. ओके, मग आता इंटिग्रेशन घेणार. ठीक आहे, जसंही व्हेरिएबल सेपरेट झाले तर आपण काय करतो, इंटिग्रेशन घेतो. व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म मध्ये, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये व्हेरिएबल सेपरेट करून आपण सोल्युशन फाइंड करण्यासाठी इंटिग्रेशन करतो. बरोबर. मग चला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांगा. इंटिग्रेशन ए रेस टू एक्स डीएक्स. काय असतं इंटिग्रेशन ए रेस टू एक्स डीएक्स? चला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांगा, ए रेस टू एक्स डीएक्स. लवकर सांगा. चला सर परत रिपीट करा. कोणतं रिपीट करायचंय? हाच एक्झाम्पल का? ठीक आहे ठीक आहे, रिपीट करू हा एक्झाम्पल. चला फॉर्म्युला सांगा अगोदर. चला लवकर फॉर्म्युला सांगा. ए रेस टू एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो? ए रेस टू एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे, यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय इंटिग्रेशन कसं करणार तुम्ही? चला लवकर सांगा. ए रेस टू एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सिंपल आहे. काय असतं ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ठीक आहे ना, सिंपल आहे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. तर ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए असतो. ओके, हे परत रिपीट करा म्हणताय. बघा काहीच नाहीये, तुम्हाला काय दिलेलं इथे बघा. जस्ट मुवमेंट मी तुम्हाला शो करतो. बघा काय दिलेलं मला, dy/dx इक्वल्स टू 2⁻⁻x. ओके, तर बघा आपल्याकडे दोनच मेथड आहेत, व्हेरिएबल सेपरेबल आणि होमोजिनियस. तर इथे बघा तुम्हाला लगेचच लक्षात येईल की इथे होमोजिनियस तर काही अप्लाय होणार नाही. होमोजिनियस म्हणजे डिग्री दिसली पाहिजे. बरोबर, तर याची काही डिग्री वगैरे फाइंड नाही करतायत. बरोबर, मग मला 2⁻⁻x म्हणजे मला काय करायचंय, व्हेरिएबल सेपरेट करायचे. मग माझ्या लक्षात आलं की जो 2⁻⁻x आहे त्याला मी काय लिहू शकतो, 2⁻y इंटू 2⁻⁻x. बरं हे कसं लिहिलं, तर या फॉर्म्युल्यावरून. तुम्हाला माहिती जर बेस सारखा असेल, बेसिक फॉर्म्युला आहे, 5वी 6वीला शिकला असेल तुम्ही. ठीक आहे, बेस सारखा असेल तर पॉवरची काय होते, ऍडिशन होते. बरोबर, म्हणजे एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी ला काय लिहू शकतो मी, एक्स रेस टू ए प्लस बी. तसंच एक्स रेस टू ए प्लस बी ला पण असं लिहिता येईल, एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी. तेच केलं इथं बघा, बेस सारखा आहे, टू सारखा बेस, पॉवरची ऍडिशन झालेली इथे. मग पॉवरला सेपरेट केलं आपण, 2⁻y इंटू 2⁻⁻x. बरोबर, मग हा 2⁻y काय केला आपण, इकडे लेफ्टला आणला डीवायच्या डिनॉमिनेटर मध्ये, आणि डीएक्स इकडे घेऊन गेलो, तर तो काय झाला 2⁻⁻x इंटू डीएक्स मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि इंटिग्रेट, आता व्हेरिएबल सेपरेट झाले, त्याला इंटिग्रेशन अप्लाय केलं, आणि ह्या 2⁻y डिनॉमिनेटर मध्ये होता, न्यूमरेटर मध्ये नेला, तर काय झालं 2⁻⁻y. ओके, आता इंटिग्रेशन घ्यायचे. ठीक आहे, आता इंटिग्रेशन बघा. चला फॉर्म्युला सांगितला, ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू एक्स डीएक्स चा फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. आता इथे बघा 2⁻⁻y अपॉन लॉग ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू वाय आहे ना. ठीक आहे, तर 2⁻⁻y अपॉन लॉग ऑफ 2. पण इथे बघा वायच्या कोएफिशिएंट काय आहे, -1, म्हणून त्याने काय करणार, डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, 1 अपॉन -1, 1 अपॉन -1. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू बघा 2⁻x अपॉन लॉग ऑफ 2. बरोबर, 2⁻x अपॉन लॉग ऑफ 2 आणि 1 अपॉन -1. एक्सचा कोएफिशिएंट -1 असल्यामुळे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. जस्ट ऑप्शन चेक करा. ओके, ठीक आहे, तर बघा काय होईल, हा लॉग ऑफ 2 आहे. ठीक आहे, तर बघा काय होईल, हा जास्तीत जास्त ऑप्शन नुसार आपल्याला आता बघावं लागेल. ओके, लॉग ऑफ 2 कुठे दिलं यांनी, लॉग 2 ला रिमूव्ह केलेलं. ठीक आहे, तर इथे बघा काय करूया, लॉगला रिमूव्ह केलेले दिसते. जस्ट चेक करा, 2⁻⁻, ओके, वाय म्हणजे 1 अपॉन 2⁻y. ओके, आणि 2⁻⁻, ओके, ठीक आहे. तर बघा आता इथे काय करायचं माहिती तुम्हाला, हा जो यांनी 2 लॉग ऑफ 2 दिलाय, तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेत असताना हा जो सी घेतलाय ना, तर त्याच्या जागी आपल्याला लॉग सी घ्यावा लागेल. ठीक आहे, किंवा याच्या डिनॉमिनेटर मध्ये लॉग ऑफ 2 पण घेता येईल. तर बघूया ते आन्सर नुसार त्यांनी कोणत्या फॉर्मॅट मध्ये आन्सर दिलेले, त्याच्यानुसार आपण घेऊया. लॉग ऑफ जर समजा आपण इथे सी अपॉन कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, समजा आपण लॉग सी अपॉन 2 लॉग ऑफ 2 घेतला. ठीक आहे, तर हा थ्रू आउट लॉग 2 कॅन्सल होईल. बघा लक्षात येते का, मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी अपॉन लॉग 2 घेतोय. ठीक आहे,
इथे सी पण घेऊ शकता, आन्सर बरोबर आहे, पण ऑप्शन नुसार. ओके, किंवा मोस्टली बघा इथे जर आपण लॉग लॉग आला असता तिथे लॉग ऑफ सी घेतला असता. ठीक आहे ना, ते तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघितलं असेल. ठीक आहे, बोर्डच्या. तर हा लॉग 2 कॅन्सल होईल, म्हणजे हा होईल 1 इकडे जाऊ द्या. ओके, किंवा याला इकडे घेऊ शकतो, प्लस सी आहे का, विच इज इक्वल्स टू दिला सी. ओके, मग बघा हा लॉग 2 कॅन्सल झाला तर काय होईल, हा 1/2 - काय होईल इकडे, प्लस वाय. ठीक आहे ना, इथे बघा हा 1/2 होईल. ठीक आहे ना, वरती काय होता 2 - 1/2 1/2 हा मायनस इकडे आला तर प्लस होईल. बरोबर आहे, हा होईल 1/2 बरोबर, विच इज इक्वल्स टू सी. बघा असं आहे का, 2 - 1/2 विच इज इक्वल्स टू सी. 1/2 मायनस, बघा इथे ऑप्शन नंबर सी दिसतोय बघा. तर इथे तुम्ही म्हणाल सर इथे -1/2 आहे. ओके, बरोबर, ठीक आहे, तिथे मायनसच दिलेले, तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी ऑलरेडी तसंच दिलंय. 1/2 मायनस 1/2 इज इक्वल्स टू सी. बघा ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. तर असंही करता येतं. इथे बघा असंही केलं असतं त्यांनी, की काय केलं, हा जो मायनस आहे मायनसने मल्टिप्लाय करा, 1/2 अपॉन मायनस 1/2 विच इज इक्वल्स टू मायनस सी. याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय झाला, 1/2 मायनसने मल्टिप्लाय करते, हा प्लसचा मायनस 1/2 विच इज इक्वल्स टू मायनस सी. आणि याला परत कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सीच नाव दिलं. तर हे पण आन्सर असू शकतं, जर समजा दिला ऑप्शन असा काही, तर कन्फ्युजन होण्यासारखं त्यात काही नाही. ठीक आहे, तर इथे तर डायरेक्टली दिले, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथे बघा डायरेक्टली दिलेले 1/2 मायनस 1/2 इज इक्वल्स टू सी. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता, जस्ट आपण ओके टायमिंग चेक करू द्या. तर सोल्युशन्स बघितले. आता व्हेरिएबल सेपरेबल मला नाही वाटत की घ्यायची गरज आहे अजून. ठीक आहे, जस्ट एक व्हेरिएबल सेपरेबल मेथडचे एक जास्त लास्ट एक्झाम्पल बघू, त्याच्यानंतर आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे, तर बघा आता व्हेरिएबल सेपरेबलचं शेवटचं आहे, समजून घ्या. ठीक आहे, dy/dx + 2xy इज इक्वल्स टू y. ओके, तर इथे बघा इथे एक्स वाय ची डिग्री किती आहे 2, इथे वाय ची किती आहे 1. बरोबर, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री सगळीकडे सारखी नाहीये. बरोबर, म्हणजे हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे तो होमोजिनियस नाहीये. ओके, म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल मेथड वापरायची. बरं, मग कशी वापरणार, dy/dx इज इक्वल्स टू हा y ऍज इट इज, हा इथे प्लस होता ना, इकडे गेला तर काय होईल -2xy विच इज इक्वल्स टू, आता इथून बघा y कॉमन निघेल, काय राहील 1 - 2x. y कॉमन काढला तर काय राहिलं 1 - 2x, आणि हा काय आहे तुमचा इकडे लेफ्टला dy/dx. ओके, तर dy अपॉन हा y काय करा इकडे डिनॉमिनेटर मध्ये द्या. ठीक आहे ना, हा y इकडे गेला डिनॉमिनेटर मध्ये, हा 1 - 2x ऍज इट इज राईट हँड साइडला, आणि dx इकडचा dx इकडे येईल न्यूमरेटर मध्ये. ओके, विच इज इक्वल्स टू, आता इंटिग्रेट करा डायरेक्टली, व्हेरिएबल सेपरेट झालेले, इंटिग्रेशन घेऊया. 1/y चं इंटिग्रेशन काय असणार आहे, लॉग ऑफ y. ठीक आहे ना, 1/x चं इंटिग्रेशन माहिती काय असतं, 1/x dx चं इंटिग्रेशन लॉग x. तर 1/y चं इंटिग्रेशन झालं लॉग ऑफ y, विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन x -2 ऍज इट इज, आणि x चं इंटिग्रेशन x²/2 + c विच इज इक्वल्स टू x - x² + c. लॉग ऑफ y इज इक्वल्स टू काय आलं, x - x² + c. बघा ओके, काय दिले यांनी, ओके e⁻² च्या फॉर्म मध्ये दिलेले. ठीक आहे, तर बघा e⁻² काय होईल, x - x² + c दिलाय का बघा बरं, असं काही दिलेलं नाहीये. ओके, म्हणजे लॉग ऑफ c घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे ना, ओके, तर बघा काय करता येईल, c इंटू, तर आता इथे बघा काय केले त्यांनी, हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c आहे ना, याला लॉग ऑफ c घ्यायचे. ठीक आहे ना, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपण काय घेतला, लॉग c घेतला. ठीक आहे, तर इथे बघा लॉग ऑफ c. आता इथे काय करतोय मी बघा, ही जी पूर्ण टर्म आहे इथे काय असणार आहे, बेस e असणार आहे. बरोबर, हा झाला लॉगॅरिथमिक फॉर्म, कन्सिडर करा पूर्ण हे. ठीक आहे, तर काय असेल, हा काय भेटेल एक्सपोनेन्शियल मध्ये काय होईल, y इज इक्वल्स टू, ठीक आहे ना, y इज इक्वल्स टू काय असेल एक्सपोनेन्शियल मध्ये, y इज इक्वल्स टू e⁻², ही पूर्ण टर्म पॉवर मध्ये चालली जाईल,
एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ सी. आलं का लक्षात? हे लक्षात आलं का? लॉग ऑफ एक्स टू द बेस एम इज इक्वल टू वाय किंवा लॉग ऑफ वाय घेऊया. ठीक आहे, समजण्यासारखं घेऊया. जस्ट मोमेंट बघा, लॉग ऑफ वाय टू द बेस एम इज इक्वल टू एक्स असेल किंवा लॉग ऑफ जस्ट मोमेंट चेक करू. आय थिंक नेटवर्क इश्यू दिसतोय. ठीक आहे, ओके आहे नेटवर्क. तर बघा, लॉग ऑफ वाय इज इक्वल टू एम किंवा लॉग ऑफ एक्स घ्या. लॉग ऑफ वाय टू द बेस एक्स इज इक्वल टू एम असेल तर याला काय लिहू शकतो आपण? एक्स रेस टू एम इज इक्वल टू वाय. ठीक आहे ना? हे आहे तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा लॉगॅरिथमिक फॉर्म. त्याच्यानुसार बघा, हा ई चा पॉवर झाला हा आणि इक्वल्स टू वाय. तर वाय इज इक्वल्स टू काय भेटलं मला? ई रेस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ सी विच इज इक्वल्स टू बघा, ई रेस टू हा काय लिहिल मी? एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू लॉग ऑफ सी. असं का बरं लिहिलं? सेपरेट केलं, बरोबर. इथे ऍडिशन आहे ना, बरोबर. आता सांगितलं होतं एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एम प्लस एन लिहिता येतं, पॉवरची ऍडिशन होते. ठीक आहे ना? बेस सारखा असेल तर पॉवरची ऍडिशन होणार आहे. तर सेपरेट केलं आपण त्यांना. तर इथे बघा विच इज इक्वल्स टू, आता ई आणि लॉग कॅन्सल होतील कारण इथे बेस काय असणार आहे? ई हा नॅचरल लॉग आहे, तर हा कॅन्सल होईल. काय राहील? सी. आणि हा आहे ई रेस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. वाय इज इक्वल्स टू काय आहे? सी इंटू ई रेस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. आलंय का लक्षात? बघा काय भेटलं मला? सी इंटू ई रेस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ऑप्शन आहे का बघा? सी इंटू ई रेस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. बघा, एक्स मायनस एक्स स्क्वेअर ऑप्शन नंबर ए दिसतोय इथे तुमचा. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, हा इथे बघा ऑप्शन नंबर ए आहे. ठीक आहे, आता बघा आपण व्हेरिएबल सेपरेबल चे बस करूयात क्वेश्चन. आता आपण क्वेश्चन बघूयात होमोजिनियसचे. ठीक आहे, तर आपण व्हेरिएबल सेपरेबल आहे. ठीक आहे, आज आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन संपवायचं. आता व्हेरिएबल सेपरेबल तुमच्या लक्षात आला असेल की नेमकं काय करायचं. ठीक आहे, ठीक आहे, व्हेरिएबल सेपरेबल आहे. ठीक आहे, हा एक्स स्क्वेअर. ओके, हा जो क्वेश्चन आहे ना बघा, एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू मायनस टू एक्स वाय डी एक्स. तर हा तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबलने पण करता येईल आणि ओके, लक्षात येते का बघा? व्हेरिएबल सेपरेबलनेही करता येईल आणि होमोजिनियस. तर बघा आपण होमोजिनियसने ट्राय करूयात. ओके, हा क्वेश्चन आपण काय करूयात? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. बघा, होमोजिनियस मेथड खूप सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, बघा आता होमोजिनियसने करतोय. एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू काय दिले? मायनस टू एक्स वाय डी एक्स. ओके, ऍज इट इज ठेवा किंवा एक्स एक्स कॅन्सल केला तरीही चालेल. ओके, तर आपण अगोदर ऍज इट इज घेऊया. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय नाही. ठीक आहे, समजण्यासाठी मी तुम्हाला लिहून दाखवतो पूर्ण फंक्शन. ठीक आहे, बघा काय आहे? एक्स स्क्वेअर डी वाय काय दिले मला? एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू ठीक आहे मायनस टू एक्स वाय डी एक्स. ठीक आहे, हा एक्स जर मी कॅन्सल केला इथून बघा, एक एक्स कॅन्सल होईल. ठीक आहे ना, समजतं तेवढं डायरेक्टली की एक एक एक्स काय होईल इथून? कॅन्सल होईल. ओके, हा एक्स आपण कॅन्सल करूया. तर हा इथून एक्स स्क्वेअर आहे ते एक्स कॅन्सल झाला. तर काय राहणार आहे? एक्स डी वाय इज इक्वल टू मायनस, ठीक आहे ना, एक्स डी वाय इज इक्वल टू काय राहणार आहे? मायनस वाय. ठीक आहे, जस्ट मायनस टू वाय डी एक्स. ओके, आता इथे व्हेरिएबल सेपरेबल सिम्पली होणार आहे, पण आपण कशाने सॉल्व्ह करणार आता इथे? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनने सॉल्व्ह करणार. ओके, तर बघा डीवाय बाय डीएक्स लिहूया. डीवाय बाय डीएक्स इकडे आला हा विच इज इक्वल टू, ठीक आहे ना, हा डीएक्स इकडे आला तर काय होणार आहे? डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू मायनस टू वाय अपॉन एक्स. ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय भेटला? मायनस टू वाय अपॉन एक्स. तर दोघांची डिग्री बघा, या फंक्शनची डिग्री 1 आहे, याची पण डिग्री 1 आहे, बरोबर. मग हे जे इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन कशाचं झालं? दोघंही फंक्शन झाले ना, बरोबर. असं असतं ना, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कशाच्या फॉर्म मध्ये लिहितो? डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन जी ऑफ एक्स कॉमा वाय. ठीक आहे ना, मायनस असतं, मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. दोघंही होमोजिनियस आहेत, सेम डिग्रीचे. हा झाला समजा तुमचे, आपण बघितलं होतं की होमोजिनियस इक्वेशन्स किंवा होमोजिनियस फंक्शन्स ऑफ डिग्री एन. ठीक आहे, तर इथे डिग्री काय आहे तुमची आपल्या एक्झाम्पल मध्ये पर्टिक्युलर? तर डिग्री 1 आहे. ठीक आहे, होमोजिनियस फंक्शन्स ऑफ डिग्री 1 आहे. नेक्स्ट स्टेप काय असते आता आपली याच्यानंतर?
y इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करतो आपण, y इज इक्वल टू आपण सबस्टिट्यूट करतो vx, ठीक आहे ना, y इज इक्वल टू vx सबस्टिट्यूट करतो तर dy बाय dx काय भेटतो मला, v प्लस x dv बाय dx, ठीक आहे ना, आणि हे कुठे सबस्टिट्यूट करणार इथे, ठीक आहे, याला 1 नाव द्या, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू, ठीक आहे ना, dy बाय dx च्या जागी ही टर्म सबस्टिट्यूट केली मायनस 2 y च्या जागी काय ठेवणार vx अपॉन x च्या जागी काय ऍज इट इज x, ओके, y च्या जागी ठेवला, हा x x कॅन्सल झाला तर काय भेटेल मायनस 2v, ओके, बघा मला काय भेटलं v प्लस x dv बाय dx, v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू मायनस 2v, बरोबर. आणि आता काय करायचे मला, व्हेरिएबल सेपरेट करायचे, ठीक आहे, ही आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनची मेथड. तर व्हेरिएबल कसे सेपरेट करणार बघा, x dv बाय dx इज इक्वल टू मायनस 2v, हा v इकडे गेला तर होईल मायनस v, म्हणजे हा होईल मायनस 3v, x dv बाय dx इज इक्वल टू मायनस 3v. आता बघा व्हेरिएबल सेपरेट करा, v च्या टर्म्स एका साइडला घ्या dv सोबत, हा आला मायनस 3v विच इज इक्वल टू dx अपॉन x, ओके. आता याला काय करणार, व्हेरिएबल सेपरेबल आला डायरेक्टली इंटिग्रेट करणार, ठीक आहे, हा मायनस जर बाहेर काढला मायनस 1/3 v चं इंटिग्रेशन लॉग ऑफ v, बरोबर, v चं इंटिग्रेशन काय असणार आहे विथ रिस्पेक्ट टू v लॉग v, 1/x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ x, बघा लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ c, ठीक आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लॉग ऑफ c घ्यायचा इथे, तर इथे बघा काय होईल लॉग ऑफ v रेस टू मायनस 1/3, हा पॉवर वरती जाईल ना, लॉग ऑफ m लॉग ऑफ x इज इक्वल टू काय असतं लॉग ऑफ x रेस टू m, ठीक आहे, फॉर्म्युला लॉग ऑफ x रेस टू m चा काय असतं m लॉग x, ठीक आहे, तर हा मायनस 1/3 वरती गेला विच इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ c, ठीक आहे, अँटी लॉग अप्लाय केला तर काय भेटेल मला, e रेस टू किंवा डायरेक्टली काय भेटेल v रेस टू मायनस 1/3 इज इक्वल टू x प्लस c, ठीक आहे ना. बघा ते किंवा काय करावं लागेल मला, जस्ट मुवमेंट, ठीक आहे, हे एका साइडला घ्या, याला काय करणार आपण, या साइडला घेतला, हा काय होईल लॉग ऑफ एक्स मायनस होईल, म्हणजे v रेस टू म्हणजे लॉग ऑफ a मायनस b असं होईल बघा, लॉग ऑफ, ठीक आहे ना, v रेस टू मायनस 1/3 मायनस लॉग ऑफ x, बरोबर आहे. तर आन्सर बघा कशा टाइप मध्ये दिलेले, ओके, तर आन्सर थोडस वेगळे, थोडी मेहनत करावी लागेल. बघा हे जे एक्झाम्पल आहे व्हेरिएबल सेपरेबल अगदी सोपं होतं, ठीक आहे ना, व्हेरिएबल सेपरेबल ने केलं असतं तर अगदी सोपं एक्झाम्पल आहे, 2 मिनिटाचं काम, ठीक आहे. तर आपण याने करतोय होमोजिनियसने, म्हणजे बघा लक्षात येईल का, जर व्हेरिएबल सेपरेट होत असतील तर ती सर्वात बेस्ट मेथड आहे, ठीक आहे, जस्ट सिंपल मेथड आहे, लगेचच आन्सर येऊन जात. तर आता बघा इथे लॉग ऑफ v रेस टू मायनस 3 आपण ट्राय करूया, ठीक आहे, हा होईल v रेस टू मायनस 3 अपॉन x लॉग ऑफ, ठीक आहे, आणि हा इथे लॉग ऑफ c, ठीक आहे, तर हा कॅन्सल होईल लॉग लॉग, v रेस टू मायनस 1/3 अपॉन x इज इक्वल टू c, आणि v म्हणजे काय आहे तुमचा, v इज इक्वल टू काय आहे y अपॉन x, ठीक आहे ना, v इज इक्वल टू काय आहे आपण सबस्टिट्यूट केलं ना, y इज इक्वल टू vx, तर v इज इक्वल टू y अपॉन x, तर y अपॉन x रेस टू मायनस 1/3 अपॉन x इज इक्वल टू c, ठीक आहे. तर हे आन्सर थोडस वेगळं येणार आहे याने सॉल्व्ह केल्यानंतर, तर आपल्याला ते याने सॉल्व्ह करावं लागेल, ठीक आहे, व्हेरिएबल सेपरेबल, ठीक आहे, थोडस कारण मेथड, ठीक आहे, तर व्हेरिएबल सेपरेबल होत असेल तर पहिली मेथड आहे आपली व्हेरिएबल सेपरेटच करायची, ठीक आहे, लक्षात घ्या. तर पण एक मेथड तुमच्या लक्षात आली असेल की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, ठीक आहे, व्हेरिएबल सेपरेबलचेच आहेत, ओके, जस्ट ही व्हेरिएबल सेपरेबल मेथड वापरायची इथे पण, ठीक आहे ना. बघा व्हेरिएबल सेपरेट होतील, यस, ओके, बरोबर आहे, इथून होईल तुमचा व्हेरिएबल सेपरेट, डिग्री तर इथे एक्स वाय स्क्वेअर, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन दिस, तर इथे पण तुम्हाला व्हेरिएबल सेपरेट करायचं, इथे बघा एक्स स्क्वेअर कॉमन निघेल, इथून वाय स्क्वेअर कॉमन निघेल, ओके, व्हेरिएबल सेपरेबलच मेथड वापरायची इथे पण. नेक्स्ट बघूया आपण, तर लक्षात आलं असेल तुमच्या, ओके, इथे बघा व्हेरिएबल सेपरेबल मेथड इथे वापरता येणार नाही,
जस्ट चेक करूया. ओके, हा आहे तुमचा बघा. ओके, एकदम पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. ठीक आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा. बघा आता कसं सॉल्व्ह करणार आहे आपण त्याला. ठीक आहे, तर क्वेश्चन बघा. सोल्युशन ऑफ 1 प्लस एक्स वाय इंटू वाय डीएक्स प्लस 1 मायनस एक्स वाय एक्स डीएक्स डीवाय इज इक्वल टू 0. म्हणजे कशा टाईपचा आहे? एफ ऑफ एक्स वाय डीएक्स प्लस जी ऑफ एक्स वाय डीवाय इज इक्वल टू 0. आता होमोजिनियस आहे का कसं चेक करणार? याला काय म्हणजे एफ ऑफ एक्स वाय चेक करणार, बरोबर आहे. होमोजिनियस आहे का नाही म्हणजे काय करणार? हा फंक्शन आणि हा फंक्शन चेक करणार. मग बघा बरं, इथे डिग्री किती आहे? या टर्मची डिग्री किती आहे? हा मध्ये गेला तर काय होईल? एक्स वाय स्क्वेअर म्हणजे 3 डिग्री होईल, बरोबर. जस्ट मुवमेंट चेक करू द्या. ठीक आहे, हा होमोजिनियस नाही होणार बरं का. ओके, हा होमोजिनियस नाही होणार, कारण हा जर मध्ये गेला ना बघा तर काय होईल? वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर होईल. ठीक आहे, हा होमोजिनियस नाही होणार. परत इथे आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल वापरावं लागेल. ठीक आहे, वाटलं होतं तो असेल, पण व्हेरिएबल थ्रूआउट डिग्री सारखे नाही. होमोजिनियस असण्यासाठी प्रत्येक टर्मची डिग्री तुम्हाला सेम हवी. काही हो, डिग्री जी आहे तुम्हाला प्रत्येक टर्मची सेम पाहिजे. ठीक आहे, हा पण व्हेरिएबल सेपरेबल मध्ये जाईल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता हा मला असं वाटतं व्हेरिएबल सेपरेबल ने करता येईल. चेक करूया. तर बघा, ओके, तर हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे ना, हा जो क्वेश्चन आहे मला असं वाटतं व्हेरिएबल सेपरेबलने करता येईल. यस, हा आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल या मेथडने सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, हा आहे व्हेरिएबल सेपरेबलचा. तर बघा कसा सॉल्व्ह करायचा आहे. dy बाय dx इज इक्वल टू, ठीक आहे, इकडे लिहूया आपण dy बाय dx, आपल्याला स्पेस भेटेल. बघा मी वरती लिहितोय dy बाय dx इज इक्वल टू काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर राईट हँड साइडला. डिनॉमिनेटर मध्ये काय जाईल? हा एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये चाललेला आहे, बरोबर. हा इथे काय होता? एक्स स्क्वेअर होता ना इथे. बघा, एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स मधला एक्स स्क्वेअर काय केला? इकडेच पाठवला फक्त. ओके, आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लिहिलं. दोघं इथे डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे, डिग्री 2 आहे, बरोबर. डिनॉमिनेटर मध्ये डिग्री 2 आहे, म्हणजे न्यूमरेटर मधलं जे फंक्शन आहे ते होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 2, डिनॉमिनेटर मधलं फंक्शन होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 2. आता हा लास्ट क्वेश्चन आहे, समजून घ्या. विच इज इक्वल्स टू. ओके, आता आपण नेक्स्ट मेथड काय असणार आहे? y इज इक्वल्स टू सबस्टिट्यूट. नेक्स्ट स्टेप, vx implies dy बाय dx इज इक्वल्स टू v प्लस x dv बाय dx. ठीक आहे ना, हे सबस्टिट्यूट करा. काय होईल? dy बाय dx च्या जागी काय सबस्टिट्यूट करतोय मी? हा जो dy बाय dx आहे तर तिथे काय सबस्टिट्यूट करतोय? v प्लस x dv बाय dx इज इक्वल्स टू x च्या जागी काय ठेवतोय मी? vx ठेवतोय, x स्क्वेअर ऍज इट इज. y च्या जागी vx ठेवतोय, सॉरी, y च्या जागी vx ठेवला प्लस y च्या जागी काय ठेवला? vx चा स्क्वेअर. ओके, डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर विच इज इक्वल्स टू बघा, हा होईल एक्स स्क्वेअर. कॉमन काढूया इथून. बघा, इथून एक्स स्क्वेअर गेला, राहिला 1. इथं हा एक्स इंटू व्ही एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर गेला तर परत व्ही राहिला, प्लस हा व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर होईल तर काय राहील? व्ही स्क्वेअर, आणि डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट. ठीक आहे, हे समजतं ना. व्ही एक्स इंटू व्ही एक्स, एक्स स्क्वेअर झाला, याचा व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर, तो डायरेक्टली मी एक्स स्क्वेअर बाहेर काढ. ठीक आहे, तर बघा मला काय भेटलं? व्ही प्लस एक्स डी डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस व्ही स्क्वेअर. ओके, हा झाला फंक्शन ऑफ व्ही. हा व्ही इकडे जाऊन मायनस व्ही होईल. ठीक आहे ना, हा जो व्ही आहे इकडचा तिकडे जाऊया, मायनस व्ही झाला. ओके, हा प्लस व्ही मायनस व्ही कॅन्सल, म्हणजे काय राहिलं मला? 1 प्लस व्ही स्क्वेअर डीव्ही बाय डीएक्स. ठीक आहे ना, एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू काय भेटला? 1 प्लस व्ही स्क्वेअर. आता सेपरेट करा व्हेरिएबल्स. डीव्ही अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू डीएक्स अपॉन एक्स. ठीक आहे ना, व्हेरिएबल हा डीएक्स इकडे घेऊन गेलो. ठीक आहे, 1 प्लस व्ही स्क्वेअरला इकडे डिनॉमिनेटर मध्ये आणला, इथे एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे डिनॉमिनेटर मध्ये गेला. इंटिग्रेट करायचं, व्हेरिएबल सेपरेट झालेले. काय भेटणार आहे? इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर डीव्ही टॅन इनव्हर्स ऑफ व्ही. जसं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्सचं इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स ऑफ एक्स असतं तसं. ठीक आहे, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, टॅन इनव्हर्स व्ही म्हणजेच काय असणार आहे तुमचा? tan inverse of y upon x is equals to log of x plus c. ठीक आहे, ऑप्शन आहे का बघा असं?
tan इनवर्स ऑफ y बाय x इज इक्वल्स टू log x प्लस c. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, तर होमोजिनियस मध्ये बघा जास्त एक्झाम्पल नाहीयेत, टाइम पण झालेला आहे. तर असे एक्झाम्पल आपल्याला जस्ट मेथड फॉलो करा, बाकी काही नाही. ठीक आहे, ओके. तर बघा ऍप्लिकेशन्स आपले जस्ट बाकी आहेत. तर ऍप्लिकेशन्स काही एवढे अवघड नाहीये. जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवून देतो बघा, की पॉप्युलेशन ऑफ अ टाउन वगैरे विचारलेलं असेल दिलेले. ते एक 5 मिनिट आहेत बघा. पॉप्युलेशन ऑफ अ टाउन फास्ट मध्ये सांगून देतो. इन्क्रीजेस ऍट अ रेट proportional to the population at that time if the population increases from 40,000 to 60,000 in 40 years, then the population in another 20 years. ओके, बघा पहिल्यांदा टाइम टी ला पॉप्युलेशन असणार आहे पी, समजून घ्या पटकन. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डीपी अपॉन डीटी इज इक्वल्स टू केटी. ओके, हे लक्षात ठेवायचे. डीपी अपॉन डीटी इज इक्वल्स टू काय आहे, केटी प्लस सी. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, टाइम टी ला पॉप्युलेशन आहे पी. आता बघा पॉप्युलेशन काय वाढते, 40,000पासून 60,000 पर्यंत, बरोबर. 40,000 पासून 60,000 पर्यंत पॉप्युलेशन वाढते. ओके, 40 वर्षामध्ये म्हणजे 40 इयर्स मध्ये. म्हणजे पहिल्याला टी इज इक्वल्स टू 0 घ्या, टी इज इक्वल्स टू 0 घ्या. त्यावेळेस काय फाइंड करणार आपण, 40 पासून पॉप्युलेशन कुठे जाते, 60 ला. म्हणजे चेंज काय होते, रेट ऑफ चेंज काय होणार आहे, टी इज इक्वल्स टू 0 असताना पी इज इक्वल्स टू काय घेणार, 40,000. ओके, मग तो इथे सबस्टिट्यूट करा. टी इज इक्वल्स टू 0 आहे, हा 0 होईल प्लस सी, याच्यावरून सी ची व्हॅल्यू भेटेल. ओके, एक जस्ट सांगून देतो तुम्हाला, सी ची व्हॅल्यू, हा चेंज माहिती नाही तुम्हाला किती असणार आहे इथं, 20,000. 60 मायनस 40 चेंज फाइंड करतोय फक्त. ओके, रेट ऑफ चेंज. तर हा झाला टी 0 असताना काय असणार इथे, 20,000, म्हणजे सी ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. ओके, सी असेल 20,000. ठीक आहे, सी ची काहीतरी व्हॅल्यू भेटेल. त्यानंतर बघा टाइम. ओके, बघा टाइम ज्या वेळेस 40 इयर्स असेल, 0 पासून 40 इयर्स. ठीक आहे, टाइम किती होईल, टी इज इक्वल टू 40 इयर्स घेतला, त्यावेळेस पॉप्युलेशन किती असणार आहे, 60. 40 पासून कुठे चेंज झाली, 60 ला चेंज झाली, बरोबर. ओके, तर टाइम का म्हणजे पॉप्युलेशनचा पी काय असणार आहे तुमचा त्यावेळेस, 60 असणार आहे. ओके, तर त्याच्यानुसार तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची. त्याच्यानंतर जर नेक्स्ट 20 इयर्स म्हणजे टी इज इक्वल्स टू 60 घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू भेटेल. जस्ट बघा. ओके, टाइम थोडासा कमी असल्यामुळे गडबड होते आपली. ओके, तर मला असं वाटतं परत. ठीक आहे, तर एक काम करा, आता जस्ट हे बघून घ्या. मी तुम्हाला काय करतो, आता डिफरन्शियल इक्वेशन आपला इथे संपलाय. ऍप्लिकेशन्स वरती काय करतो, एक 2-4 एक्झाम्पल्स, एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला तो पाठवून देतो. ठीक आहे ना, लिंक वगैरे पाठवून देतो ग्रुपवरती, ते चेक करून घ्या ऍप्लिकेशनचा. जे सिंपल पार्ट आहे, फक्त एवढाच वापर करायचा, डीपी अपॉन डीटी इज इक्वल्स टू केटी प्लस सी. ठीक आहे, तर बघा आपला इथे डिफरन्शियल इक्वेशन्स चॅप्टर संपलेला आहे. उद्याला आपण नवीन चॅप्टर सुरू करू. कोणता चॅप्टर सुरू करायचा आता सांगा. जस्ट एक मला असं वाटतं प्रोबॅबिलिटी बाकी ना आपलं, सेकंड मध्ये. सेकंड आपलं संपलं आता. सेकंड मध्ये प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असेल. ठीक आहे, तर उद्या एखादा चॅप्टर आपण सुरू करूया. कोणता चालू करायचा सांगा लवकर, 1 मिनिट बाकी आहे. प्रोबॅबिलिटी घ्यायचा का, ठीक आहे. आता मीटिंग एंड होईल, मी तुम्हाला ग्रुपवर टाकेल. तर चला मग उद्या भेटूया. ठीक आहे, मीटिंग एंड करतो आता मी.